स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या समावेशामुळे महायुती भक्कम झाली आहे। या संदर्भात आपण बोलतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याशी। आव्हाड साहेब, राजू शेट्टी यांच्या समावेशामुळे आता महायुतीमध्ये 4 प्लेयर झालेले आहेत। आधी 3 प्लेयर होते, त्यातले आठवले हे काहीशे नाराजच चालले होते। आता राजू शेट्टी आले आहेत, पण आता गोपीनाथ मुंडे जे महायुतीचे शिल्पकार आहेत त्यांनी असा दावा केलेला आहे की जवळपास 14 ते 15 मतदारसंघांमध्ये महायुतीची ताकद वाढली आहे। असं आहे की कोणाची ताकद कुठे वाढते ह्याच्यावरती भाष्य करण्याची मला काही गरज आहे असं वाटत नाही। पण दुसरी गोष्ट अशी आहे की लोकशाहीमध्ये कोणी कोणाबरोबर जावं हा त्याचा वैयक्तिक विचारधारेचा प्रश्न असतो। फक्त ह्या निमित्ताने चेहरे स्पष्ट होत असतात। मागे काय होतं ह्यांचा चेहरा काय हे लोकांसमोर जात असतात। राजू शेट्टींचा खरा चेहरा जो अनेक वर्ष पवारसाहेब सांगतायत तो चेहरा आज लोकांसमोर येतोय, पुरोगामी महाराष्ट्राच्या समोर येतोय। जातीयवाद्यांबरोबर जाऊन राजू शेट्टींनी आपलं खरं रूप काय आहे दाखवून दिलं। मर्यादित क्षेत्र असलेले राजू शेट्टी हे एका विशिष्ट प्रकारच्या आंदोलनाने जनतेला वेठीस धरून आपला राजकीय पोळी भाजत होते आणि मागच्या 2 महिन्यात झालेल्या आंदोलनामध्ये त्याचा तो फियास्को झाल्याचंही लोकांनी बघितलेला आहे। काही जण छुपेवार करत होते। मागच्या वेळेस हातकणंगलेमध्ये भाजप शिवसेनेने राजू शेट्टीला मदत केलीच होती, पण तरी देखील मी जोशींना म्हणजे शरद जोशींना त्या काळात ते शिवसेनेबरोबर गेले म्हणून सोडून आलेला कार्यकर्ता आहे। मी कधीही धर्मांध शक्तींबरोबर जाऊ शकत नाही अशा वल्गना ह्याच राजू शेट्टींनी केलेल्या होते। शरद जोशींना मी का सोडलं याची मोठी मोठी भाषणं केली आहेत राजू शेट्टींनी। तेच राजू शेट्टी आज मातोश्रीवर गेले, याचा अर्थ काय समजायचा? व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह आशिष जाधव, IBN लोकमत, मुंबई।